कर्नाळ गाव पहिल्यापासूनच काँग्रेसच्या बाजूने होतं आणि आता सुद्धा आहे. 60-70 वर्षात काँग्रेसवाल्यांनी काही केलेलंच नाही ना. हे 10 वर्षात करून दाखवलं मोदीनं. भाजपचे काम आहेत, पण ह्या वेळेला काँग्रेसचं गावात वातावरण आहे असं मला वैयक्तिक वाटतं. पूर आला त्यावेळेला तुम्ही गुंठ्यावर पैसे 100-200 रुपये दिले, तेच भाजपनं त्यावेळेला जवळजवळ 1.5 एकराला 27,000 दिले त्यावेळेला, आणि ह्याने 700 रुपये दिले. आमची पेन्शन नाही, शेतकऱ्याला देऊन त्याचा काय उपयोग? पेन्शन वाढतो म्हणजे 10-20 वर्ष गेली, त्यातच गेली. रिंग लढत होणार का बंडकर करतात का काय मैत्रीपूर्वक करतात हे काय माहीत नाही. तिकीट मिळालं तर अपेक्षा उभा करणार आहे. मोदीकडे बघूनच मतदान काकाकडे बघून होणार. BJP नको आहे म्हणून काँग्रेस पाहिजे. आमचं मत आमचं भावके आमचं पाहुणं बिवणं म्हणलं विशाल पाटील. वसंतदादा जोपर्यंत होते तोपर्यंत काँग्रेस येत होतं. वसंतदादानं सामान्य लोकांपर्यंत कामं केली. आज देशाचा विकास प्रश्न म्हणा, काश्मीर प्रश्न म्हणा, राम मंदिर म्हणा, मोदींनी केलेलं. खताचा दर बघा तुम्ही, रोजगार दर बघा, कशी शेती परवडायची. खता दर गेले डबल टिबल. अबकी बार 400 पार असं मोदींचं नाव आहे. बरोबर आहे की, मान्य आहे की. त्याने म्हणतात म्हणून काय, जनतेचा कौल हा शेवटी जनतेचाच कौल असते ना. तर उमेदवार म्हणून कोण होता मग? काका पाटील, चंद्रहार पाटील का विशाल पाटील? मग कुस्ती कुणाच्यात होणार? ते दिल्लीत ठरणार. दिल्लीपासून सगळं गल्लीपर्यंत सगळं आम्ही लागलो प्रयत्न करायला. गोकुळ सोबत गोकुल. दर्शको नमस्कार, KK न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मी आत्ता सांगली लोकसभा मतदारसंघातील कर्नाळ या गावामध्ये आहे. आखाडा लोकसभेचा कौल जनतेचा काय आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. खरं बघायला गेलं तर सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये तसा आता तिढा पडलेला आहे. एका बाजूला बघायला गेलं तर संजय काका पाटील, दुसऱ्या बाजूला विशाल पाटील आणि तिसऱ्या बाजूला चंद्रहार पाटील हे 3 उमेदवार या लोकसभेच्या आखाड्यात आहेत. खरं बघायला गेलं तर ही कुस्ती कुणाकुणामध्ये होणार आहे या संदर्भामध्ये जाऊन आपण लोकांच्यामध्ये जाऊन प्रश्न विचारतो की काय या लोकसभा निवडणुकीसंदर्भात उमेदवार कोण असायला पाहिजे, खरी कुस्ती कुणाच्यात रंगेल. आता कर्नाळ या गावामधील काही इथं बसलेले थेट नागरिकसुद्धा आहेत. या नागरिकांशी सुद्धा आपण आता चर्चा करूया. मामा काय सांगाल, लोकसभेची निवडणूक लागली आहे, या निवडणुकीमध्ये वातावरण गावात कसं काय आहे? कर्नाळ गाव पहिल्यापासूनच काँग्रेसच्या बाजूने होतं आणि आता सुद्धा आहे टक्केवारीनं. किती गावची लोकसंख्या तरी? तर 7,000 असेल. 7,000. हो. बरं, काय गावाचं वातावरण तरी? अजून तर काही नाही आहे काय, कारण अजून काय प्रचाराला सुरुवातच नाही काय सुद्धा, त्यामुळे अजून काही तसं काही नाही. गेली 10 वर्ष झालं सांगलीकरांनी काँग्रेस सोडून BJPचे जे काही उमेदवार आहेत त्यांना लोकसभेवरती पाठवलेलं आहे. हो. बरं, मग आत्ताच्या या निवडणुकीला हॅट्रिक होईल की बदल होईल? जर ह्यांचं म्हणजे जास्त मतविभागणी नाही झाली तर तेच येतील निवडून. हो, जास्त उमेदवार झाले तर मतविभागणी होणार कधीही. मत विभागणी आता जर का चंद्रहार पाटील, विशाल पाटील दोघं पण उभारली तर? त्यामुळेच म्हणजे मतविभागणी झाली तर म्हणजे पुन्हा तेच येतील. हे जास्त वाटते. म्हणजे त्यात जर का दोघं पण उभारली तर संजय काकांना त्याचा फायदा होईल. होणार. हो. बरं, तरी गावातलं वातावरण कसं काय आता? किती पर्सेंटेज इथं काँग्रेस आणि BJP बघायला गेलं तर? तसं टक्केवारीनं काँग्रेस जास्त आहे इथं. तुमची पसंती कुणाला, कुठल्या उमेदवाराला? आमची पहिल्यापासून काँग्रेसच आहे. म्हणजे जो कोण काँग्रेसचा उमेदवार असेल त्याला त्याला तुमचं मत? हो. तुम्हाला काय वाटते का कुठल्या उमेदवाराला? काँग्रेस. हो, काय सांगाल? काँग्रेस का बरं? का बरं? कारण का पहिल्यापासून इथं तेच चालतंय ना, ते त्यामुळे तेच आपणाला पसंत आहे. आता भाजप आहे एवढा विकास करायला लागलाय असं म्हणतात तिकडे. अहो काय विकास, कशाचा विकास केला सांगा की? आपणाला काय त्याचा फायदा तरी झाला पाहिजे का? काय फायदा होत नाही? योजना आल्या, शेतकऱ्यांच्यासाठी योजना आल्या म्हणतात. आज शेतकऱ्यांसाठी केलंय ते काय आता आपल्याला माहित नाही. निवडून आल्यापासून संजय पाटील एक वर्ष कधी गावी आले नाहीत या गावामध्ये. हो. बरं, आज त्यांची पोझिशन आहे. संपर्क नाही संपर्क नाही, कधीही नाही. कामं झाल्यात, विकास कामं आल्यात, निधी आलाय. गाडगिळाने वगैरे कामं केलेत. हो. पुन्हा पृथ्वीराज पाटलांनी रिंग रोड बाहेर तो त्यांनी केला. हो. संजय काकांचं काय कुठं कामाचं काय कानावर नाही. खासदार म्हणून योगदान असं नाही, काही नाही. हो. तुम्हाला आम्हाला पेन्शन काय नाही ना, म्हणजे काय कोण काय येऊन आला सारखाच की
आमची पेन्शन नाही, शेतकऱ्याला देऊन त्याचा काय उपयोग? पेन्शन वाढवतो म्हणजे 10-20 वर्ष गेली, त्यातच गेली. सर्व्हिस करत मी कॉटन मिलला सर्व्हिसला होतो. बर मग ती 900 रुपयात काय येतं या? ती वाढवतो आजपर्यंत 10 वर्ष आलं. प्रकाश जावडेकर म्हटलं आमची सत्ता आल्यावर वाढवतो, काहीच वाढवले नाही. हाय तसं पुढं. त्यात मेली किती, जगली किती, काय तिने विचार केलाय? एकदा निवडून गेली की गेली, पुन्हा कोण गाठ घेत नाही, काय नाही. मग आताच्या ह्या निवडणुकीला काय करायचं? काय नुसतं आश्वासन देऊन काय त्याचा उपयोग? कोण वाटतंय आता ह्या निवडणुकीमध्ये? कोण काय, ह्यो आला सारखाच, त्यो आला सारखाच, काय त्याचा येऊन आम्हाला त्याचा काय उपयोग आहे का? कोण पेन्शन वाढवेल ते बघू. काय आता आश्वासन कोण दिलं? काय कोण देत नाही आश्वासन. बरोबर. काय करायचं मग? अजून सुद्धा काही तरुण आहेत, त्यांच्या सुद्धा आपण प्रतिक्रिया घेऊया. या. हो नमस्कार दादा. इथलंच आहे का, गावातलंच आहे का? काय सांगाल ही जी लोकसभेची निवडणूक लागली आहे, यामध्ये 3 उमेदवार सध्या तरी चर्चेत आहेत. मेन लढत कुणात होणार अजून काही फायनल नाही, पण उमेदवार कोण असावा असं तुम्हाला वाटतं? उमेदवार विशाल पाटीलच असावा. विशाल पाटील का? हा, तर BJP-वाल्यानं काय केलं नाही विकास म्हणतो. हां, एवढा विकास झाला म्हणतात की झालं नाही. हां, खासदार संजय काका तर काय केलं नाही केलं, म्हणून विशाल पाटील पाहिजे. बरं, या अजून सुद्धा इकडे लोक आहेत. हो काका नमस्कार. नाव कसं? नाव कसं? नाव सांगा. सिद्धू तुकाराम कदम. इथलंच आहे का राहायला? हो, करणार. बरं, लोकसभेची निवडणूक लागली या निवडणुकीमध्ये खासदार म्हणून कुणाला आता कुठल्या पक्ष चांगला वाटतोय? आम्ही संजय काका पाटील आहे. संजय काका पाटील. का संजय काका पाटील? चांगलं काम आहे, आम्हाला आवडतंय. हां, आणि भाजप सरकार आल्या कारणानं लोकांची सुविधा झाल्या चांगल्या. लोकांची म्हणजे आर्थिक परिस्थिती सुधारणा झाली. आता लोकांना धान्य फुकट मिळालं मोदी सरकारनं 10 वर्षात. शेतकऱ्या पेन्शन मिळाली दर 4 महिन्याला 6,000 आणि त्या कारणानं 60-70 वर्षात काँग्रेसवाल्यांनी काही केलेलंच नाही ना. हे 10 वर्षात करून दाखवलं मोदीनं. म्हणून लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारली. हो, शेतकऱ्यांची सुधारली. तुम्ही त्या शिवसेनेचं सरकार असताना, राष्ट्रवादी असताना, तुम्ही जे आमचा पूर आला त्यावेळेला तुम्ही गुंठ्यावर पैसे 100-200 रुपये दिले. तेच भाजपनं त्यावेळेला जवळजवळ 1.5 एकराला 27,000 दिले त्यावेळेला, आणि ह्याने 700 रुपये दिले पुन्हा. आता इथं काही लोक म्हणायला लागलेत की संजय काका इकडे फिरकायला नाही. फिरकू दे नाही तर नाही फिरकू दे, तो प्रश्न नाही. ते जिल्ह्यात काम आहे की नाही, त्यानं कामं केलं नाही. जे विधायक काम आहेत त्यांनी भरपूर केले, त्याचा प्रश्न नाही. त्याचा जनसंपर्क असो अगर नसो, तुम्ही कुठलंही पण कामं झाल्याशिवाय मतलब तसं दादा गाडगे आमदार फुल काम त्यांच्या मताचा. गाव फिरून बघा, म्हणजे स्टाईल अमुक असे कुठल्याच गावात नाहीत आज एवढे ही केली सुधीर दादा गाडगे. जिल्ह्यात आमच्या ह्या गावात फक्त 3 टाक्यात पाण्याच्या, जिल्ह्यात कुठेही नाही, एकच टाकी आहे. एका खेड्याला आमच्या 3 टाक्यात. 3 टाक्यात एक जुनी बंद पडली. गाडगे यांच्याबद्दल काय वाटतं? गाडगे 1 नंबर माणूस नाही. सांगली जिल्ह्यात आमदार. हो, काम आहे बा. तुम्ही कुठल्याही पक्षाचा माणूस जाऊन त्याकडे कामाला काम हे करणार तो, आणि करतो. नाही, फक्त काम. अजिबात काय कामं केले तिथं? भरपूर सगळे रोड अमुक सगळे चोळबोळ एक असा सगळे मोजक बसवलेत ब्लॉक. आणि गाव दत्तक घेतल्या कारणानं त्यानं पहिल्या 5 वर्षात सगळं गाव तुमच्या पायाला चिक्कल लागणार नाही असं गाव केले त्याने. मग काय त्याला नाव ठेवायचं सांगा तुम्ही 60 वर्षात केलं नाही ते काँग्रेसनं. तुम्ही नुसते भ्रष्टाचार खाऊन टाकले. आमदार म्हणून निवडून आले, 10 वर्षात फुल काम केलं. बरं, मग येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्ही म्हणताय की भाजप सोबत? हो, होच की. या अजून घेऊया, इकडे लोक आहेत. साहेब नमस्कार. नमस्कार. काय वाटतंय या लोकसभा निवडणुकीमध्ये? काय वाटतंय, काय म्हणजे कुठलं सरकार यायला पाहिजे, कुठल्या पक्षाचं हे यायला पाहिजे? मोदी सरकार. मोदी सरकार. का बरं? कामं चांगली केली. बरं,
बॉर्डरला वगैरे आता संजय काका पाटलांनी इथं कामं केल्यात का लोक? ते काय आपल्याला माहीत नाही, पण मोदी सरकार बाहेर केले असतील. आम्ही आता संजय काका दुसऱ्या तालुक्यातले आहेत, पण मोदीचं गव्हर्नमेंटनं बरीच कामं केलेली आहेत. म्हणजे सरकार म्हणून केंद्रात मात्र मोदी पाहिजे. लोकलला कसं वातावरण इथं? छान आहे. इथं सुद्धा आता रोड झाले आहेत, साईडचं रोड चालूच आहे, गावातलं पण झाले आहेत. हां, किती लोकसंख्या गावची? गावची एक 9-10 हजार आहे. इथं काँग्रेसचं वातावरण जास्त आहे म्हणतात गावात. 50% एक 60-40 हां, असं वातावरण आहे. बरं, आत्ता जवळपास बघायला गेले तर 3 उमेदवार रिंगणात आहेत, आखाड्यात आहेत म्हणूया आपण खरं तर. मग ह्या आखाड्यातल्या उमेदवारांच्या मधले कुठल्या 2 पैलवानात कुस्ती व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटते? चंद्रहार पाटील आणि विशाल पाटलांच्या तिढा काय सुटणं झालाय? जशी कुस्ती विशाल पाटील आणि संजय काकामध्येच होणार. बरं, चंद्रहार पाटील तो ते एका तालुक्यात इकडे काय एवढं फारसं हे नाही त्यांचं. काय वाटतं इकडे? काय नाही वाटत? नाही, इकडे शिवसेनेचं काय नाही ज्या भागात. त्या आता ज्या अनिल बाबर होता शिवसेनेचा, ते आता शिंदे गटात गेला, ते पण एक. मग इकडे ह्या भागात काय शिवसेना आहे म्हणजे नाममात्रच आहे, 10%. इथे काँग्रेस आणि BJP. काँग्रेस आणि BJP, राष्ट्रवादी सुद्धा नाही आमच्या गावात. मग काय विशाल पाटलांना आता तिकिटाचं झालेलं नाहीच की? होय, ऐकायला मिळते आता ते रिंग लढत होणार का बंडकर करतात का काय मैत्रीपूर्व करतात हे काय माहीत नाही. पण ते रिंग लढत होण्याची शक्यता वाटते. मैत्रीपूर्ण लढत. मैत्रीपूर्ण म्हणतात काय हे होते? मैत्रीपूर्णच होईल वाटतंय. या निवडणुकीमध्ये खासदार म्हणून कोण असायला पाहिजे वाटते आपल्या सांगलीसाठी? काय आमचं मत, आमची भावकी आमचं पाहुणं म्हणलं विशाल पाटील. विशाल पाटील? हो, पाहुणे पाहिजे. पाहुणं पाहिजे. पाहुण्याने काय केलं? का आमचं मत चांगलं केलं वसंतदादा, त्यामुळे आम्ही आमचं ते पाटील सोडणारच नाही. पाहुण्यांना तुमच्या डावला लागले ती डावला म्हणून ती चाललाय ना प्रयत्न, आता चाललाय प्रयत्न. दिल्लीपासून सगळं गल्लीपर्यंत सगळं आम्ही लागलो प्रयत्न करायला. लागलाय का? होय, फिरताय का पाहुण्यांचं? मग काय तर पाक बुधगावला पाहुणं, पिसुरला पाहुणं, कौलापूरला पाहुणं, सगळं पाक पाहुण्याला सांगितले. नाही तिकीट मिळालं तर अपेक्षा उभा करणार आहे, बंडखोरी करणार. बर, मैत्रीपूर्ण लढत पाहिजे म्हणतात. नाही होत नाही. त्याला पण राजकारण आहे, ते तुम्हाला सांगण्यासारखं नाही. त्याला पाहुण्यांचं अंतर्गत आहे. हा, अंतर्गत आहे. त्यामुळे ते बरं, काय होईल वाटते तरी? किती वातावरण इथं करण्याचं? 3 तारखेला सांगतो, 3 तारखेला कळणार. नाही, करण्याचं वातावरण कसं? काँग्रेस एक माझ्या माहितीप्रमाणे 90% तर आम्ही काँग्रेसला आहे. काय सांगता? हो, तिथं भाजप म्हणतात का नाही? ते नाही. हो, तिथं लोक म्हणत नाही, म्हणतात ते खोटे आहेत सगळे. या फक्त काँग्रेस. का काँग्रेस पाहिजे? काँग्रेस का पाहिजे? आम्हाला BJP नको आहे. नाही, BJP नको आहे म्हणून काँग्रेस हवं. नाही, BJP नको आहे म्हणून नाही काँग्रेस पाहिजे. बाकी उमेदवार कोण पाहिजे? उमेदवार आमचा आहे हा विशाल पाटील. बर, या. हो, नमस्कार. लोकसभेची निवडणूक लागली, खासदार म्हणून कोण पाहिजे? कुठल्या पक्षाचा पाहिजे? जी काय गव्हर्नमेंटची कामं आहेत ती काय भाजपने केलं तो भाग वेगळा. पण गंमत काय माहिती आहे का, 5 वर्षांनंतर व्हिजिटला असे संजय काका गावात नाहीत. खासदार आहेत ते, पण भाजपचे कामं आहेत. पण ह्यावेळेला काँग्रेसचं गावात वातावरण आहे असं मला वैयक्तिक वाटते. किती मतदान गावात? किती मतदान ते तसं मला स्पष्ट सांगता येणार नाही. पण तसा कल कसा आहे, काँग्रेसला बी मतदान बरंच होणार गावातलं ह्या वेळेला. अबकी बार 400 पार असं मोदींचा नाव आहे. बरोबर आहे की, मान्य आहे की. त्यांनी म्हणतात म्हणून काय, जनतेचा कौल हा शेवटी जनतेचाच कौल असतो ना. बर, भाजपची काही कामं आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेत, पण वैयक्तिक मतदारसंघामध्ये काही कामं आहेत ना, ती केलेत का, झालेत का? नाही. विशाल पाटलांचं तिकीट अजून काही निश्चित नाही, तरी पण त्यांना थोडंफार मत पडणारच की. कारण दादांचे ते हे आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे उद्योगपती आहेत ते. काय वाटते? सांगली नवीन उमेदवार आहे. आता काकाला 2दा संधी दिली, आता एकदा विशाल पाटलाला द्यावी असं माझं वैयक्तिक मत आहे. आता सांगलीच्या आखाड्यातला विशाल पाटील की खरा पैलवान कोण? विशाल पाटील का चंद्रहार पाटील? पैलवान हा पेशा वेगळा, हे राजकारण आहे. राजकारणात म्हटलं तर मुरब्बी माणूस लागतो. आता विशाल पाटील 2दा-3दा यातनं गेलेला आहे, म्हणजे अनुभव आहे की बाबा जनतेच्या नाड्यात काय आहेत, काय केलं पाहिजे तर जनता आपल्या मागे येईल हे ते जाणतात. पैलवान हे शेवटी पैलवान असतात. राजकारणाचा थोडाफार त्यांनी अनुभव घेतलेला आहे. म्हणजे तुमचं असं मत आहे? माझं वैयक्तिक मत आहे खरी कुस्ती विशाल पाटील आणि काका पाटलांची असं होईल असं वाटतंय.
शेवटी एका पाण्याचे दोन प्रवाहच आहेत हे. शेवटी ते अगोदर पूर्वाश्रमी काँग्रेसमध्येच होते काका. हे तितकंच महत्वाचं. पहिला काँग्रेस. काय म्हणताय? काय लोकसभेची निवडणूक लागली आहे, आम्ही चाललोय लोकांच्याकडे बोलायला लागलोय लोकांच्या सोबत. काय खासदार कोण म्हणणं काय सांगा? कोण पाहिजे? तुमचं नाही, आमचं म्हणणं नाही. तुमचं सांगा, तुम्हाला कुठला खासदार पाहिजे? आम्ही आमचं मत, आमचं हे काय नाही आहे. मग होच आमचं म्हणणं तुम्हाला सांगून जाऊ काय सांगा बरं. तुमची मत महत्वाची आहे. आमची मत महत्वाची नाही हो. तुमचं मत काय सांगा म्हणून मग आम्ही सांगतो कोण आम्हाला खासदार पाहिजे. भाजप पाहिजे, काँग्रेस पाहिजे, कोण पाहिजे? आम्ही शेतकरी माणूस. शेतकरी निघता आंबिले तिने अरा काय डोसके फिरायला पडायला ही करून लोकांना रोजगार जायला पडायला. काय करायला पाहिजे सांगा तुम्ही? आता काय करत नाहीत काम भाजपवाली? बघा आम्ही म्हणतोय का तुम्हाला काय संजय काका आले नाहीत का इकडे 10 वर्ष? मग आम्ही म्हणले चिडला नाही. आम्ही म्हणले का तुम्हाला आला नाही, गेला नाही, खासदार आला नाही, आमदार आला नाही. आई तुमचं तुम्ही काय ओळखायचं ओळखा, काय करायचं का? फक्त शेतकरी आमची कामं व्हायला पाहिजे. हो नमस्कार. काय आता आम्ही काय सांगणार, आम्ही मजुरी आहे तुम्हाला सांगा. असू दे की तुम्ही मतदान करताय का नाही? मतदान करणार की तुम्ही सांगेल ते करणार हो. आम्ही कशाला काय सांगतो, आम्ही सांगेल ते करणार. काँग्रेसला करा म्हणते, भाजपला करा म्हणते, दोन्हीला करा म्हणते. दोन्हीला कसं होईल? कुठलं तरी एक सांगणार तिने. काय ठरवलंय यंदा काय अजून आम्ही काय मनातले सांगितलं. बरं, कुठलं सरकार चांगलं वाटते? कुठले आम्हाला दोन्ही बी चांगलीच म्हणतो. हो का? विशाल पाटलांना तिकीट अजून दिलेलं नाही की? अहो आम्ही काय तुमचं तुम्ही वरचं ठरवायचं, आम्ही काय करणार आहे? आम्ही कुणाकडे कोणाचं एक मतदान देणार का? होय, तुम्ही सांगेल ते आम्ही करणार. चंद्रहार पाटील, विशाल पाटील, काका पाटील, कोण चांगलं? काही सांगणार नाही मला. सगळी सारखीच आहेत हो, सगळे सारखीच आहेत. आपल्याला काय कोण मिळेल तर सगळी सारखीच आहे. सगळ्यांनी जर का बघायला गेलं तर ह्या काकाने असेल ठरवलेलं आहे. काय आपण सांगायचं नाही, बरोबर आहे का नाही काका? होय बरोबरच आहे हो. काय सांगायचं? शेतकरी एकटे डबरच घातले तुम्ही. होय. काय आम्हाला काय उपयोग आहे सांगा? कुणी डबरच घातलं म्हणजे? अहो खताचा दर बघा तुम्ही, रोजगाराचा दर बघा, कशी शेती परवडायची. खताचा दर गेले डबल टिबल. हाय तुम्हाला माहिती मग बरोबर काय आम्ही कसं जगायचं त्याच्यावर? हाताच्या वरनं मग दादा हाताच्या वरनं टाकायचं म्हणलं, खत घ्यायचं म्हणलं, मजुरी टाकायचं म्हणलं, त्या शेतकऱ्याला काही परवडत नाही. कारण का पोतं 700-800 रुपये मजुरी एका पोत्याला 1500 रुपये. 10 फुटी घेतली. पहिला दर काय होता? पहिला दर काय 700 ते 800 रुपये, जास्तीत जास्त 900 होतो. भाजपने एवढं वाढवून ठेवलं की? आम्ही म्हणत नाही भाजपने वाढवलं. कुणी असेल सरकार तुमचं तुम्ही बघा ते काय करा. होय ना, आम्ही काय सांगू? काय वाटतंय? लोकसभेची निवडणूक लागली आहे, या निवडणुकीमध्ये संजय काका पाटील, चंद्रहार पाटील की विशाल पाटील? संजय काका पाटील. का संजय काका पाटील? मोदीचा विकास आहे हा. मोदीकडे बघूनच मतदान होणार आहे. काकाकडे बघून होणार नाही. मोदीला बघूनच मतदान होणार. मोदीवरच निवडून येणार. इकडे म्हणतात संजय काकांचा संपर्क नाही त्या. असू दे मोदीच आहे की. मोदीच येणार, मोदीकडे बघूनच येणार विकास. मोदीने ढीग विकास केला. काय हो? मोदीने विकास ढीग केला. मोदीने चांगलं केलं. मोदी पंतप्रधान व्हायसाठी संजय काकालाच मतदान करायचं. मोदी पंतप्रधान व्हायला संजय काकांना निवडून देणार. 3 वेळा तिसरं टर्म दगड जरी असला तर मोदी पंतप्रधान व्हायसाठी मोदीलाच मोदीलाच पर्याय नाही. पर्याय नाही. मोदी अहो कामच आहे मोदीचं. रस्त्याची कामं असून द्या, तुम्हाला सांगतो शेतकऱ्यासाठी असून दे, बाकीचे ह्याचं असून दे, विकास भरपूर केला होता. धान्य आहे, विकास भरपूर केला आहे म्हणून. हो. तुम्हाला काय वाटते? आम्हाला तेच वाटते विकास भरपूर आहे मोदीना. 10 वर्ष आज धान्य फुकटलं होतं गोरगरीब खाते मोदी. पुन्हा आज रस्ते म्हणा, आज देशाचा विकास प्रश्न म्हणा, काश्मीर प्रश्न म्हणा, राम मंदिर म्हणा, आज मोदीने केलेलं आहे. आज 7-10 वर्ष पुन्हा प्रश्न किती आज मोदीने सोडलेले आहेत जगाचा. आज सगळ्या जगात मोदी शेवट पर्याय नाही. म्हणून मोदी पाहिजे. हा मोदी पाहिजे. बघा ह्यो काँग्रेसचा बाली किल्ला इकडचा भाग म्हणतात सगळे. काय नाही काय काँग्रेसचा बाल केला तसं काय नाही. बाल केला संपला. आज 10 वर्ष झालं मोदीच येते निवडून. काय म्हणणार? ऐका, बाले किल्ला होता तुमच्या प्रश्नाचं उत्तर. पण कसं आहे, टाईम किती गेलं पुढं लक्षात घ्या. विरोधी पक्ष नेता नव्हता कोण इथं. याच्यामुळं वसंतदादा जोपर्यंत होते तोपर्यंत काँग्रेस येत होतं. वसंतदादानं सामान्य लोकांपर्यंत कामं केली. मग त्यांच्या वारसदारांनी पुढे चालवलं नाही का होती? आता हे त्यांनाही विचारा, ते आहेत ती सांगतात तुम्हाला. तुम्हाला काय वाटतं? मग कुठलं सरकार यायला पाहिजे वाटतं?
मोदी सरकार यायला पाहिजे. काय असं मोदी मोदी म्हणायला लागलाय सगळे? बरोबर आहे ना, काय केलं नाही असं नाही. हां शेतकऱ्याला सन्मान योजना, हां परत फुकटचं धान्य, हां. एवढी रक्कम तुम्हाला शेतकऱ्याला दिली गेली. ही लोक म्हणतात आमच्याच खताचं दर वाढवलं आणि ते 6,000 रुपये. ते मार्केटिंगमध्ये ही विषय घेऊ नका. हां मार्केट हे मार्केटच असते. हां वाढीवलं गव्हर्नमेंट वाढवत नाही, हां. तुमच्या आमच्यातच ते मार्केटिंगचं आहे. बर, मार्केटिंग नुसतं करतात काय मग? कोण? सरकार? नाही लोक व्यापारी म्हणते मी तुम्हाला. पॅकिंगचं करायचं 150 रुपयाला विकायचं, पॅकिंगचं करायचं 5,000ला विकायचं. हे जे आता जे आधुनिकता आली आहे का नाही, त्यामुळं आपणाला सॅम्पलसुद्धा दाखवत नाहीत ती काय पॅकिंग केले ती. मग त्यामुळे आता इथनं पुढं कुठलंही सरकारी योगी कोणतेही 50 वर्षाच्या काळात काँग्रेस काय केले सांगा की मला तुम्ही. बर, म्हणून आता इथनं पुढं मोदीचे चंद्रहार आता काय आलाय बाजारात, बघा काय करतोय ते पाहिजे की नाही. तर उमेदवार म्हणून कोण होता मग? काका पाटील, चंद्रहार पाटील का विशाल पाटील? मग कुस्ती कुणाच्यात होणार? ते दिल्लीत ठरणार. कोणाच्यात होणार ते आपण सांगू शकत नाही. आपण लाख जरी बोंबाललो तर ते होत नाही. तिथे दिल्लीत काय घडेल ते घडेल बघा. आघाडी, इंडिया आघाडी, त्यांच्यात जी काही चर्चा होईल त्याच्यावर अवलंबून असणार ना. आपण सांगून काही उपयोग होत नाही. बरोबर आहे की नाही सांगा. अत्यंत चांगल्या प्रतिक्रिया आपल्याला लोकांच्याकडून भेटत आहेत. काही लोकांनी स्पष्टपणे सांगितलं की आम्हाला काँग्रेस पाहिजे, काही लोकांनी स्पष्टपणे सांगितलं की आम्हाला भाजप पाहिजे. काही यासारख्या मामांनी जी काही मांडलेली मतं आहेत ही खूप निर्णायक मतं आहेत. तसं बघायला गेलं तर वेगवेगळ्या लोकांच्यापर्यंत आपण पोचतोय, त्यांची काय मतं आहेत हे थेट आपल्यापर्यंत पोचवतोय. चॅनलच्या माध्यमातून सुरू असलेला आपला कार्यक्रम आखाडा लोकसभेचा आणि कौल जनतेचा काय कौल आहे हे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. खरं बघायला गेलं तर यांनी मांडलेला हा प्रश्न की शेतकऱ्यांचे जे काही असलेले प्रश्न आहेत, शेतकऱ्यांच्या ज्या काही असलेल्या मागण्या आहेत, या मागण्यांसाठी कुठलं सरकार, भाजप असो काँग्रेस असो, ही दोन्ही कुठली सरकार असतील ती कुठलेही शेतकऱ्यांसाठी नाही असं यांनी एक मांडलेलं एक मत आहे. तसं बघायला गेलं तर ही जी काही सगळी मतं आहेत चॅनलच्या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करत आहे. नवनवीन माहिती सत्य अपडेटसाठी के न्यूज चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. के न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन वैभव पाटील समी अभिजित, धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या के न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.